गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. लोखंडे, भानुबाई चौकशी समिती पुढे गेल्यात. पण तिच्या वतीनं मी साक्ष देणार होते. काल तुम्हाला बोलावलं होतं, तुम्ही गैरहजर होता. पण आज आले ना मी. हे पहा, वेळ आणि संधी कुणाचीही वाट पाहत नाही. बागडे बसा. येस मिस्टर बागडे, काय झालं? काय नाही, खुर्ची जरा नादुरुस्त आहे. मिस्टर बागडे, खुर्ची भक्कम पाहिजे. मी नादुरुस्त म्हणालो, तळमळीत नाही. प्लीज भानुमती पवार, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मिस्टर बागडे स्टोअर चेक करण्याचं निमित्त करून स्टोअर मध्ये आले आणि त्याने तुमचा हात धरला आणि अंगठीला येण्याचा प्रयत्न केला. त्याची आम्ही पूर्णपणे चौकशी करून सविस्तर चर्चा पण केलेली आहे. हे पहा मिस पवार, चौकशी अंती तुमचा आरोप खोटा आहे हे सिद्ध झालं. पण सर, हे पहा बाई, तुम्ही काहीही सिद्ध करू शकला नाही. तुम्हाला साक्षीदार आणण्याची संधी दिलेली होती, पण तुमच्या बाजूने एकही साक्षीदार आलेला नाही. करेक्ट. उलट बागडेंच्या साक्षीदारावरून बागडे साहेबांनी तुमचा हात धरला नाही, तर तुम्हीच त्यांच्याशी जवळीक निर्माण करून त्याला मोहात पाडायचा प्रयत्न केला. नाही नाही, हे खोटं आहे. वास्तविक शिक्षा तुम्हाला करायला हवी. खरं म्हणजे तुम्हाला त्यासाठी नोकरीवरून कमी केलं पाहिजे. साहेब, माझे 2 लहान भावंड माझ्यावरच अवलंबून आहेत. त्यांना असं उपाशी मारू नका साहेब. मिस्टर ठाकूर, येस, तुम्ही मुंबईची कठोर शिस्त इथे लावू नका. कारण मिस पवारांनी उतावळेपणाने जरी चूक केली असली तरी चुकली तरी शेवटी आपलीच माणसं आहेत ना. त्यांना दूर लोटणं असं बरं दिसतं का आपल्याला? याचा अर्थ की तुम्ही त्यांना शिक्षा देण्याचं मनात सुद्धा आणू नका. ऐसे म्हणजे झालेल्या चुकीची त्यांना जाणीव झाली असेलच, नाही का? तुम्ही फक्त त्यांना ताकीद द्या. बर मिस पवार, तुम्ही जाऊ शकता, तुमची नोकरी जाणार नाही. सगळे लोक आले, बरे झाले. नमस्कार. नमस्कार. नमस्कार बागडेजी. नमस्कार. इकडे. अरे नमस्कार, तुम्ही आतोय. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. सांगता येत नाही, आहे की नाही बघतो जरा. लोक हो, आपण आमच्यासाठी एवढी जी फुलं आणली ते बघून असं वाटतं की आमच्या लग्नाला जी 10 वर्ष झाली त्याचा आमच्यापेक्षा तुम्हाला जास्ती आनंद झालेला दिसतो. यांना जास्ती आनंद झाला. आणि काय काय तुम्हाला नाही झाला? मला झालेलं नाहीये, माझ्या चेहऱ्यावरून दिसत नाही का माझ्या चेहऱ्यावरून? मला आनंद झाला ना, पण 10 वर्ष संपल्याबद्दल. म्हणून तुम्हाला आनंद झाला? आणि वाईटही वाटतंय ना, फक्त 10च वर्ष संपली, एवढं आयुष्य पडलं. काय आज आपल्या लग्नाचा वाढदिवस ना, मग बघायचं बोलायला तुम्हाला काही वाटत नाही? वाटतं ना, पण करणार काय, इतके लोक समोर उभे, काय करताच येत नाही ना. चला चला, चला काय झालं, जेवायला चला म्हणतो मी. तुम्हाला लागण्याशिवाय दुसरं काय दिसतच नाही, लोकांचा गैरसमज झाला ना. चला. अहो, काय झालं? तुम्ही आणलेली साडी आवडली मला. पैसे पण तसेच पडले. मग घरी आल्यावर सोडून नाही ठेवायची काय ती लगेच? तुम्हाला काय करायचंय? अरे केव्हा सोडायची ते मी ठरवेन. हे तसं नाहीये. ऐका हो, काय? आता वाढदिवसाचा शेवटचा कार्यक्रम. काय झालंय? नाही, आता मी थकलो ना, सांगून ठेवतो, उगाच त्रास देऊ नकोस मला. फाजीलपणा करू नका. आता फाजीलपणा काय त्याच्यात? मी म्हणते तो हा कार्यक्रम. हा काय? तुमच्या लाडक्या बायकोकडून तुम्हाला प्रेझेंट. काय? गळा आवळण्यासाठी. म्हणजे तूही सुटलीस आणि मीही सुटलो. चला आता चला कुठे रात्रीचं? एवढा चांगला टाळ दिला तर कितीतरी उलायचा. आता माझा मंगेश असता तर किती किती कौतुक केलं असतं माझं. नाहीतर तुम्ही झालं घेतलंस त्या मंगेशचं नाव. नाहीतरी नको त्यावेळी नको ती नावं घ्यायची तुला वाईट सवय. आता या वाढदिवसाच्या आनंदाच्या प्रसंगी त्या मंगेशचं नाव घ्यायचं काय कारण होतं तुला? हे बघा, मी तुम्हाला सांगून ठेवते, हा काय? तो माझा एकुलता एक भाऊ आहे. त्यात माझा काय दोष आहे? तुम्हाला तो आवडत नसला तरी मला आवडतो. आवडू दे. उगाच जेवढं डोकं खाते. एक तर ते पोट भरून दूर गेला वाटतं.
सोडून दे. काय ते? विषय विषय म्हणजे विषय बदलूया आपण, विषयांतर करूया. नाहीतरी वाढदिवसाच्या आनंदाच्या प्रसंगी असला विषय नको नाही उगाच. ये. लाईट 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 लाईट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. 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 गुड. धंदा करवंदे आल्या नाही अजून. नाही आले अजून. त्याला किती नात पाठवून द्या. होय साहेब. आणि चहा सुद्धा पाठवून द्या. पाठवतो साहेब. हं. सर यस. मी काय म्हणत होते, हा. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. याच्याबद्दल. भानुमतीला धडा शिकवल्याबद्दल. हा. नाहीतरी आजकाल फारच शेफारली ती. हा ठीक आहे ठीक आहे. ही फाईल कसली आणली तुम्ही? काय दे सर, हं. हेड ऑफिसने काही स्टेटमेंट्स मागवल्या होत्या ना, हा. त्या तयार करून आणल्या. अच्छा अच्छा अच्छा. काय प्रॉब्लेम आहे? इश्श, पैशामध्ये काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही. साडी आवडली? कुठे आहे साडी? इश्श, ही काय माझ्या अंगावरच तर आहे. ही अंगावरची साडी होय. मला वाटलं की छान आहे छान आहे छान आहे. शिवाय अंगावर आहे म्हणून तर फारच उत्तम आहे. हं. थँक्यू हं. थँक्यू व्हेरी मच सर. सर, हा, काय एक गुप्त बातमी आहे. गुप्त बातमी आहे? हो, काय? ती नंदा करवंदे हा. ऑफिस मध्ये रोज लेट येते. ती गुप्त बातमी. बर. आणि ती भानुमती? ती अजून फुगलेला फुग्गाच आहे. फुगा नाही भानुमती. हो, तीच फुगलेला फुग्गाच आहे. अच्छा. मे आय कमिंग सर? अरे येस येस कम इन. अरे कमाल आहे तुझी. हा? अरे विचारायचं काय त्यात? सर, हा? स्टोअर मध्ये लागणाऱ्या सामानांची लिस्ट आणली आहे. अच्छा. बैस बैस ना बैस. नको, मी इथंच ठीक आहे. काय भानू? हे बघा, माझं नाव भानुमती पवार आहे. मला भानुमती म्हणा किंवा पवार म्हणा, भानू म्हणायची गरज नाहीये. तीच नाराज झालेली. लिस्ट बघताय ना? हा हा हा, तीच बघतोय ना तीच बघतोय तीच बघतोय. साधी लिस्ट नाहीये, हॉट लिस्ट आहे. हो बाई. साहेबांनी बोलवलंय ना, चहा आण आधी. चहा? मला नको, साहेबांना. साहेबांना आत्ता आणतो. लोकांना चहा बरोबर बिस्किट आला आणि आमच्या साहेबांना सेनोला. साहेब चहा. गेले 5-6 दिवस तू लेट येतेस म्हणे. सर, मुद्दामून येत नाही, त्याचं काय होतं, वेळेवर निघाले तरी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मला आवडणाऱ्या माणसाने लेट आलं तरी चालतं मला. आज तू एकदम लेट फ्रेश दिसतेस. चहा करू ना? हा हा ऑफकोर्स ऑफकोर्स. म्हणजे तुझ्या आता चहा प्यायल्याशिवाय मला दिवस सुरू झाल्यासारखं वाटतच नाही. काय म्हणा, आज तू काय वेगळीच दिसते. ऑफकोर्स मोर चार्मिंग यु नो. म्हणजे त्याला एक असं म्हणजे. थँक्यू सर. हा? हा.
तो तुझा वेणीचा शेपटा खांद्यावरून असा पुढे घे ना, चांगला दिसतो तुला. सर ए वेडी वेणी शेपटा खांद्यावरून असं पुढे घे ना, चांगला दिसतो. दॅट्स लाईक अ गुड शेपटा. ए ए हे नाही दॅट्स लाईक अ गुड गर्ल. वन मोर प्लीज. चहा आहे ना? वा 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 वा, चहा प्यावा तर तुझ्या हातचा. वा वा, काय म्हणा, पण तू केबिन मध्ये असलीस की कसं प्रसन्न वाटतं. नाही तर ती भानुमती. सर डिक्टेशन देताय ना? डिक्टेशन? सकाळच्या अशा प्रसन्न वेळी डिक्टेशन द्यायला मी काय अरसिक थोडाच आहे? या रम्य वेळी काय पाठवून देते ना आत. बर, भलत्या वेळ नको त्या वेळ लोक येतात. साधा पेपर सुद्धा वाचू देत नाही. आगे जाओ आगे जाओ. एकदा डोक्याला ताप, दुसरा डवळ्या घरात शिरून चोरी. शिकलेला दिसतो, त्याला बरोबर दाखवतो मी आता. ये. हो वेलकम मिस्टर मेवणे, वेलकम वेलकम. तू? हो मीच, आज सकाळी आलो. ते कळलं मला. मधू कुठे? मधू तुमची मिसेस, माझी बहीण मार्केटला गेली आहे. तुला इथं सोडून माझ्या डोक्यावर. हो, तुमचं स्वागत करण्यासाठी. वेलकम वेलकम वेलकम. हे बघ, हे तुझं हे मध्ये मध्ये सारखं येणं मला पसंत नाही, सांगून ठेवतो पहिल्यांदा. हा, तुमच्या सुद्धा काही गोष्टी मला पसंत नाहीत बल्लाळ बागडे. कॅन आय हेल्प यू? तू का आलास इथं? इथं येण्याची कारण 3. पहिलं कारण म्हणजे मी नुकताच बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलाय. नोकरी शोधण्यासाठी आलोय. बघू कुठे मिळेल तिकडे. मुंबई सोडून? हा, मुंबईचे प्रयत्न चालू आहेत. कारण नंबर 2, प्रवासात कुणीतरी माझं पैशाचं पाकिट मारलं. नोकरी शोधायची म्हणजे पैशाची फार गरज असते. आलं लक्षात, ते आलं लक्षात. अर्थात ते पैसे मी तुमच्याकडनंच घेणार. एवढी न परत करणाऱ्याची गॅरंटी देतो. कधी दिले होते आता देणार? मुक्काम? मुक्काम काय आजच जाणार ना? आलोय. तेवढीनं जाईन म्हणतो. कारण नंबर 3. अवय कुणी नाही का घरात? ताई मी मंगेशा हे आलेले अजून? हे आले, मी चाललो. का रे, आजच आलात आणि लगेच निघाला? माझ्या मेवण्याला मी इथं आलेला आवडत नाही. हे काही म्हणाले तुला? काही बोलले? बोलले? नको नको ते बोलले, मी ऐकले ना. होय? आहो आलीस एकदाची? होय. चांगलं केलं स्वतःच्या घरात आलीस ते. काय हो, काय? तुम्ही मंगेशाला काही बोलणार? मी तुझ्या भावाला? होय, काय हिंमत आहे का माझी तुझ्या भावाला बोलायची? काय तेच म्हणते मी. काय? आहो तो आजचाच दिवस. ताई 4-5 दिवस. होय, 4च दिवस राहणार. आणि मिस्टर मेवणे, कारण क्रमांक 3, तुमच्या ऑफिस मध्ये स्टोअर किपरची जागा रिकामी आहे. त्यासाठी मी. ती जागा तुला मिळणार नाही. अरे राहते कोण तिथं? तुमच्या हाताखाली स्टोअर किपर म्हणून. मला का तुम्ही फालतू जवळ का फालतू? ए तुझी लायकी मला माहिती आहे अरे, काय? तुम्ही आवय, आवय, आवय. काय? किती चालला? अरे काय किती चालला? किती आहे? आता आठवलं. किती आहे? तुमच्या ऑफिस मध्ये कित्येक मुली आहेत म्हणे. कोणी सांगितलं तुला? काही नाही सांगितलं. तुला काय ह्याच्याशिवाय दुसरा मुली आहेत की नाही तेवढं सांगा. आहे, आहेत. पण हुशार आहे, काय सांगता? इफिशियंट आहे, काम करतात. तुझ्यासारखं नाही गावभर भटकत, उगाच भिंतीला रंग लावत. तशाच एका मुलीचा अर्ज तुमच्या ऑफिस मध्ये आलाय. तुझा काय संबंध आहे मुलीशी? पण त्या काय संबंध आहे? मुलीशी नाही, मग? तिच्या भावाशी. भावाची तरी काय संबंध आहे तिचा तुझा? भाऊ माझा बाल मित्र आहे, म्हणून मी तुमच्याकडे शब्द टाकायला आलोय. हे बघ, मला वशिला अजिबात चालत नाही. काय सांगता? आणि माझ्या ऑफिसच्या कामामध्ये नाक खूप असतं तर मी कानाखाली आवाज आपण- काढीन. ती मुलगी जर तुझं नाव सांगून आली तर मी तिला अजिबात नोकरी देणार नाही. अहो, चहा घ्यायला येत आहे ना? येतो ना, चहा घ्यायला येतो ना, आणि भाजी तयार करून ठेवतो तुझ्यासाठी. म्हणजे तू गाव भटकायला मोकळी. ताई, मी येतो. कशाला? चहा प्यायला. चला, ये.
यायला कुठून भेटत काय समजत नाही. येतात ते आमच्याच घरात येतात. भाजी कार्ड प्लीज. नाव दिलीप नाईक. ओके. कार्ड सुजाता सोलापुरे. सर, बोला, ऐकतोय मी. भानुमती खवळली आहे. तिला प्रमोशन न देता बाहेरचे उमेदवार स्टोर किपरच्या जागेसाठी बोलावलेत म्हणून. बोंबलू देत, खुशाल बोंबलू देत. मॅनेजरची मर्जी राखायचं दूरच राहिलं, उलट तक्रारी करतात त्याच्या विरुद्ध. वरती प्रमोशन पण पाहिजे. ते जाऊ दे. ते उमेदवार आलेत बाहेर मुलाखतीसाठी. येस सर. अगं हा सरळ सरळ हलकटपणा आहे. मी 5 वर्ष असिस्टंट स्टोअर किपर म्हणून स्टोअर सांभाळलं, नाहीतर काय. अगं पण भानू, तुला प्रमोशन न मिळण्याचं कारण उघड आहे. प्रमोशन मिळवण्यासाठी मी त्या नालायकाच्या गळ्यात पडायला हवं होतं. भानू, तुला किती वेळा सांगायचं तू उगीच चिडत जाऊ नकोस म्हणून. अगं पण किती सहन करायचं. ते बघ, ते समोर बसलेले उमेदवार पाहिले ना तर माझं डोकं नुसतं तापतं. शांत राहा बघू. ए, बागडेचा स्वभाव लक्षात घेता ती समोर बसलेली देखणी पोरगी आहे ना, तिचीच निवड होईल. अगदी पैजेवर सांगते बघ मी. दिलीप नाईक. मला बर जा. सुनीता राव. महेंद्र संकलेजा. सुजाता सोलापूर आहे. हा. May I come in, sir? बस. Thank you, sir. आपलं नाव? सुजाता सोलापुरे. सुजाता सोलापुरे. शिक्षण? इंटर सायन्स. इंटर सायन्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर, मी स्टोअर मॅनेजमेंटचा कोर्स मुंबईतच पूर्ण केला. कशाला? हा? हा हा, अच्छा, म्हणजे ज्यासाठी तुम्ही इथे नोकरीला आलात Yes, ते. sir. हो हो हो. काही छंद? नाही, तसा छंद असा नाही. पण कॉलेजमध्ये असताना मी रायफल पिस्तूल चालवण्याचं शिक्षण घेतलंय सर. नेम लागतो का बरोबर? थोडासा चुकतो सर. अरे रे. थोडासा. म्हणजे हृदयावर नेम धरला ना सर तर गोळी डोक्यात घुसते. यापुढे डोक्यावर नेम धरा म्हणजे हृदयावर बरोबर गोळी लागेल. कारण आपलं जे हृदय आहे ना ते इतकं सॉफ्ट. जुडो कराटेही येतात सर. येतं काय? चालवून दाखवू? जुडो कराटे मध्ये चालावं लागतं? हा, म्हणजे हे असं. नको नको, आली आली कल्पना, आली आयडिया आली. माझी नजरही खूप चांगली आहे सर. ते तर दिसतच आहे. माझ्या नजरेतून कधीही काहीही सुटत नाही. ऑफकोर्स ऑफकोर्स. तुमचे डोळे आहेतच चांगले, मला अतिशय आवडले. मी नजरेबद्दल बोलले सर. मी तरी कशाबद्दल बोलतोय? डोळे असल्याशिवाय नजर असू शकत नाही, नाही का? मला तुम्ही खूप आवडलात. स्टोअर किपर म्हणून. त्यासाठीच आला होता ना इथं? येस सर. थँक्यू सर. ऑफिशियल लेटर तुम्हाला 2 दिवसांनी मिळेल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. आणि एक गोष्ट, स्टोअरकडे तर तुम्ही लक्ष द्यालच. येस. पण योग्य सहकार्य दिलं तर प्रमोशन्स पण मिळतील. मी जाऊ सर? जात आहे. थोबाड फोडी असं म्हणायचं मनात आलं होतं माझ्या. हा, मला वाटलं माझं की काय, पण नोकरी तर मिळाली ना. अरे तुझा तो मेवणा एक नंबरचा चालू माणूस आहे. त्याला आता माझा काय इलाज? पण माझी ओळख असं सांगितलं नाही ना त्याला. आगाऊपणा गेला काय? लघळपणा केला ना बोलण्यात,
पण एक दिवस असा धडा शिकवेन ना त्याला. अरे तू धडा शिकवशील ग, कारण तू कराटे चॅम्पियन आहेस. पण आधी नोकरी तर भक्कम कर. अरे सोड, ही नाही तर दुसरी. आणि एक गोष्ट सांगू तुला मंगेश, 2च तास त्या ऑफिसमध्ये होते, पण बऱ्याच गोष्टी कळल्या बघ. बऱ्याच बऱ्याच म्हणजे बऱ्याच म्हणजे तुझ्या मेवण्याला ऑफिसमध्ये आल्या आल्या 2 कप चहा लागतो. अच्छा. अरे वा. तो सुद्धा त्याच्या स्टेनोनी बनवून दिलेला. शेवटी स्टेनोच का? सुजाता, तू इंटरव्ह्यू द्यायला गेली होतीस की घ्यायला गेली होतीस? नाही, बराच तपास केलास म्हणून म्हटलं. बर ते मरू दे. तू मला एक सांग काय, मंगेश, काय? तुझं कुठे जमलं का रे? माझं ना जमलं ना. कुठं? ते तुझ्याकडे. ए नोकरीबद्दल म्हणते मी. अगं नोकरी मिळेल ग, तू कशाला काळजी करतेस? इकडे बघू. बस बस. हे बघ, तुझ्या मागे लागलो, तू मिळालीस, बरोबर. आता नोकरीच्या मागे लागतो, नोकरी मिळेल काय? मग लागच. माझ्या नानांची अट माहिती ना तुला? काय? आधी नोकरी मग लग्न. काय सांगतेस? अगं मग मिळाली नोकरी आ? तुला. मला नाही रे, तुला. नानांना केवढी काळजी वाटते माहितीये? सुजाता, आ? मगापासून आपण काळजीबद्दल बरंच काही बोललो, असं नाही वाटत तुला? हो ना, आता थोडस काळजाबद्दल बोलू. हो ना. आ? चल चावट कुठला? अगं पण तू ए तुला दुसरं काही सुचतच नाही का रे? सुस्त ना, यापेक्षा बरंच काही चांगलं चांगलं सुस्त बरं. ए तुझा मेवणा व्हायला लागलाय, मला गेलं पाहिजे, उशीर अगं होतो. अगं पण पुन्हा भेट कधी? सवड मिळेल तेव्हा. ए पण एक लक्षात ठेव, काय? माझ्या ऑफिसच्या आसपास अजिबात फिरकू नकोस. हे बघ, मी 4 दिवस मुंबईला जातोय, हा. तेव्हा तू अजिबात काळजी करू नकोस. आता तू काळजी हा? फक्त या काळजाची कर. अहो आज लवकर निघाला. समारंभाला चालल्याप्रमाणे सेंट वगैरे लावलाय, काही विशेष? हा नाही विशेष नाही. हे काय, आमच्या ऑफिस मध्ये नवीन स्टोअर किपर येणार आहे ना, त्याला कारखान्याची माहिती करून द्यायची आहे. कारखाना फिरावं लागेल त्याच्यावर ना. अहो बरी आठवण झाली. काय झालं आता? मंगेशने शिफारस केलेल्या मुलीला शेवटी नाहींना निवडलेत तुम्ही. हे बघ, मला ऑफिसची काळजी घ्यायची असते, नातेवाईकांची नाही, कळलं? अहो बरी आठवण झाली. दुपारी मी मधुराकडे जाऊन येणार आहे. हा सर, येस. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हात रुमाल आणि सेंटची बाटली आणली आहे. ओ थँक्यू थँक्यू.
सर हा? तुमच्या मिसेस ना खूप आनंद होईल काय संबंध हं? हा? हे पाहून ना ऑफकोर्स ऑफकोर्स. अरे खुश होईल म्हणजे काय खुश होईल भलतीच. सर हा? मी जाऊ हो जा. हं? जाताय ना. हो. थँक्यू अगेन. थँक्यू व्हेरी मच. नवीन स्टोअर किपर कशी आहे? काही कल्पना नाही सुंदर नाही असेल जास्त सोशल आहे म्हणते मला जास्त पसंत आहे. ते सांगायची गरजच नाही. अर्थात तुझ्या इतकी मला जवळची नाहीये. आफ्टर ऑल युअर सिनियर पर्सन. चहा डिक्टेशन देतात डिक्टेशन येस बसा ना बसा ना बसा. हा विक्री व्यवस्थापक भारत प्लास्टिक्स मुंबई 400 आणि काय 2829 आणि काय 35 असते. तुमच्या 10 मार्चच्या पत्राप्रमाणे नागपूरच्या साधना एम्पोरियमला तुमच्या यादीप्रमाणे काय 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 कुठपर्यंत साधना एम्पोरियमला तुमच्या यादीप्रमाणे तुमच्या यादीप्रमाणे पुढे पुढे जात आहे पुढे जाईल 3000 नग काय पाठवलं बरं ते आईस आईस बॉक्स पडले नाही पाठवले नाही सर पेन्स पडले. अरे पडले वाटतं. माफ करा मी करतो ना तुम्हाला मदत. मी करतो ना. मी तुमच्यासाठी सेंटची बाटली आणली आहे. सर माझा हात सोडा. बाटली आणली ना सेंटची. सेंटची बाटली आणली. वंडरफुल थँक्यू. हा आजच माझ्या मनात आलं होतं सेंट घ्यावं म्हणून. तुम्ही आणलं माझ्यासाठी. इट इज अ टेलिपॅथी. हा अहो याने तुमच्यासाठी हातरुमाल सुद्धा आणलेत. इकडे ना मी दाखवते तुम्हाला. या ना. दाखवते. हे पहा हे तुमच्यासाठी आणलेले हातरुमाल. आणि हे तुमच्यासाठी आणलेलं सेंट. हो माझ्यासाठी. हो भारीच तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर प्रेम. हवंय आज झालंय तरी काय तुम्हाला. बायकोसाठी सेंट हातरुमाल. आपल्या लग्नाचा वाढदिवस होऊन गेला की. पण वहिनी तुम्ही उभ्या का बसा ना. बसे ना वहिनी. काय घेणार तुम्ही चहा कॉफी की थंड. मी ना मी थंड घेईन. आणि सर तुम्ही चहा घेणार की तुम्हालाही आणू थॉन. नाही म्हणजे तुम्हाला काही घ्यायचं नसेल तर हरकत नाही. वहिनी मी तुमच्यासाठी पाठवते. हा थॉन. सर डिक्टेशन नसेलच. अहो ऐकलं का तुमच्या या प्रेझेंटचं मला अजिबात सरप्राईज नाही. काटेबाईने सांगितलं मला सगळं. मी इकडे आले म्हणून तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केला. हाय
अय्या, अरे मुंबईहून कधी आला? काल रात्री. हो? हम्म. ए नंतर भेटूया, मला ऑफिसला उशीर हे होतो. बघ, ऑफिसला जायला उशीर कर, पण यायला उशीर करू नकोस. का रे? का रे काय? एवढ्या दिवसांनी आलोय, तुला भेटायला नको? ते काही नाही, संध्याकाळी 5:30 वाजता मी तुला तुझ्या ऑफिसच्या बाहेर भेटणार. अरे पण तुझा तो मेवणा. मेवण्याला मार गोळी. हे बघ, बरोबर 5:30 वाजता तू तुझ्या ऑफिसच्या खिडकीतून मला इशारा करायचा. हा. कसा करशील? केला इशारा जाता जाता. शाबास. बाय. बाय. चल रे. बाय. भानुमती, जरा स्टोर परचेसिंगची फाईल दे बघू. ही घ्या. एक मिनिट प्लीज, जरा बैस प्लीज. कशाला? बैस तर खरं. हे बघ, माझ्या जागी तुला प्रमोशन मिळायला हवं होतं. मला पटतं, पण इथे नेमकं काय घडलंय याची मला काहीही कल्पना नव्हती. अगं, वर्तमानपत्रात जाहिरात आली, मी अर्ज केला, माझी निवड झाली. आता सांग, यात माझा काही दोष आहे का? पण गेले 15 दिवस पाहते तू माझ्या बरोबर वैऱ्यासारखी वागतेस. पण भानू, इथे जॉईन झाल्यावर सगळ्या गोष्टी समजल्या मला. तुला ही जागा का मिळाली नाही हेही समजलं, पण त्याचा राग तू माझ्यावर का काढतेस? मी वाईट वागते तुझ्याशी? मग तुला काय मिळतं माझ्याशी असं वागून? या ऑफिसची सगळी गणितं माझ्या लक्षात आली, पण एक लक्षात ठेव, आपण सगळ्याजणी एकत्र आलो ना तर नक्की काहीतरी मार्ग निघेल. तुझ्यावर झालेल्या अन्यायाची चीड मलाही आहे. सॉरी सुजाता, आय एम व्हेरी सॉरी. मी तुला ओळखूच शकले नाही, मला माफ कर. बाय सीमा. बाय. तुला वेळ आहे अजून? स्टेटमेंट झालं की निघते. बर, बाय. बाय बाय. अच्छा, बाय. सुजाता, सांभाळ हं, एकटीच आहेस. काळजी करू नकोस. चल बाय. बाय. हा. सर, सर मी स्टोर लिस्ट चेक केली आहे. हा त्याचा रिपोर्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्यासारख्या सिन्सिअर मुलीच मला जास्ती आवडतात. थँक्यू सर. बस ना, बस. नाही सर, पण ऑफिस केव्हा सुटले? म्हणूनच तर तुम्हाला थांबायला सांगितलं. हं? नाही तर एरवी आपल्याला निवांतपणे बोलायला वेळ कुठे? पण सर मला मला तेच सांगायचंय की आपलं ऑफिस म्हणजे एक फॅमिली असली पाहिजे, मोठी फॅमिली, म्हणजे सगळ्यांनी एकत्र नाही का? येस सर. सगळ्यांचे एकदम जिव्हाळ्याचे संबंध असले पाहिजे. हं? असं नाही वाटत तुम्हाला? येस सर. स्टाफशी ओळख झाली सगळं तुमची? येस सर. ती भानुमती पवार काय म्हणाली काय? कशाबद्दल सर? हेच आपलं की नाही, ती काहीच बोलली नाही सर. अच्छा. आणि नंदा करवंदे ती? तिच्याशी नुकतीच ओळख झाली. अच्छा अच्छा. चांगली आहे मुलगी ती, फार चांगली मुलगी आहे. पण जास्ती जवळ जाऊन तिच्या. स्टेनो आहे ना ती, स्टेनो आहे हा. माझी शेवटी. काय म्हणून मला तिच्या जास्ती जवळ राहावं लागतं. म्हणून सांगतो, आपल्या सौंदर्याचा प्रभाव पडायला बघते ती माझ्या. इट्स बिटवीन यू अँड मी. कोणा सांगू नकोस हे. मी जरी नुसतं खुणावलं ना तरी काही करायला तयार होईल ती. पण सर तुम्ही हे मला कशाला सांगताय? हा, यासाठीच की एखाद्या वेळेस ती माझ्या जवळ दिसली तर तुमचा उगाच गैरसमज व्हायला नको. हो, तुम्हाला उगाच मत्सर वाटायला नको. हो, शक्यता आहे ना. सर मला उशीर होतोय सर. कुणी वाट बघताय काय? घड्याळ बघताय सारखं म्हणून म्हटलं. नाही सर, तसं काही नाही, पण मला उशीर होतोय सर. अहो, अशी रम्य संध्याकाळ आपल्या ऑफिसात प्रथमच उगवते
आणि तुम्ही जाण्याच्या गोष्टी करताय. नाही सर, पण मला मला खरंच खूप उशीर होतोय. तुम्हाला उशीर होतोय? येस सर. ठीक आहे, आपण पुन्हा केव्हा तरी बोलू. तर मी तुम्हाला बाहेर जेवायला घेऊन जाणार होतो. सॉरी सर, जमायचं नाही. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आता कुठे तुम्ही? सर मी रविवार पेठेत राहते सर, खूप लांब आहे. रविवार पेठ. येस सर. अरे म्हणजे जवळच आहे ना. मी सोमवारात राहतो. अं? हा, तिथूनच जायचं ना. मी सोडतो ना तुम्हाला गाडीतून. पण सर नको सर, मी एकटीच जाते. हे बघा, ऑफिसच्या कामासाठी तुम्ही इथं थांबलात ना येस सर. उशिरापर्यंत, येस सर. म्हणजे ओव्हर टाइम. अं? अहो, तुम्हाला घरी सोडणं हे माझं कर्तव्य आहे. नाही सर, पण प्लीज सर, कोणी बघितलं तर. काही काळजी करू नका. मी गाडी ऑफिस पासून लांब उभी करतो बस. आह, तुम्ही टेबल आवरून या. येस सर. कोणाला कळणार नाही. हा. तू येस ऑफकोर्स मीच. त्याचं काय झालं, मी इथं असणं हे नॅचरली आहे. अरे इथून जवळून चाललो होतो, तुमची गाडी दिसली, म्हटलं घरापर्यंत लिफ्ट मिळेल. आणि समजा आम्हाला घरी जायचं नसेल तर तर ताईला सांगतो, म्हटलं जाऊया तुमच्यावर फिरत फिरत, नाहीतरी काही काम नव्हतं. नाहीतरी तुला कुठं काय काम असतं. तू केवळ माझा मेहुणा आहेस म्हणून. म्हणून हक्कानं गाडीत बसलो. घरी चला ताईला सांगू. सर मी जाते. नाही, तुम्ही कशाला जाताय? तुम्ही थांबा ना. तुम्ही कशाला जाताय? नाही पण तुमचे पाहुणे आहेत बरोबर. नाही नाही, पाहुणे कुठले? मेवणे. हो. मी यांचा मेवणे आहे. अच्छा. यांच्या घरच्यासारखंच आहे. हो? तुम्ही बसा ना, या बसा बसा. नाही नाही, मी जाते. म्हणजे तुम्ही कशाला जाताय? तुम्ही एक्सक्यूज मी, हा? तुम्ही जरा या बाजूला व्हा, त्यांच्या लांब मी? जरा जरा. तुम्ही आमच्या भाऊजींच्या ऑफिस मध्ये काम करता? हो. काय सांगताय काय? भाऊजी हे तुमच्याकडे काम करतात? कोण भाऊजी? तुम्ही भाऊजी, हे भाऊजी अरे, आहे माझे, भाऊजी भाऊजी म्हणतो मला. भाऊजी भाऊजी रागवले. हम्म. भाऊजी थांबा, तुमचा लाडका मेवणा येतोय तुमच्यावर. चला भाऊजी. तू इथं वर बेडरूम मध्ये का आलास? मला सगळं ताईला सांगायचंय म्हणून. ताई ताई, तुझा संसार उद्ध्वस्त झाला ताई. मंगेशा, आला तू? आले, आले. ते रागवले. का रे? त्याचं काय झालं, त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या गाडीत बसून फिरलो ना म्हणून. हम्म. बघतात बघ किती मार्के मुची. काय एवढा गाडीत बसला तेवढा रागवायला काय झाला? तो एक वेड्यासारखं बडबडतो आणि तो मूर्खासारखं काय ऐकतेस त्याचा? मी वेडा आणि तिथे बसली. त्याला ताव नुसता. जाऊ दे रे, हा पिसात काहीतरी झालं असेल त्याचा राग तुझ्यावर काढताय. हो ना. तू लक्ष देऊ नको त्यांच्याकडे. म्हणून ते मला काय करायचं? चल चल, तुझ्यासाठी मी गरम गरम भजी केले. ये ये मला बिगी. भजी, त्यांना फक्त चहा. हं? लेडीज अँड जेंटलमेन, मला माहितीये तुम्ही सर्व लोकांना घरी जायची घाई झालेली आहे, पण मला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. हम्म. आपण आपल्या कंपनीची एक पिकनिक आयोजित करतो. हे तू आज
की आपण ऑफिस काम सोडून बाहेरच्या रम्य वातावरणात जाऊया, मजा करूया. अय्या हाऊ वंडरफुल. आपण एकमेकांच्या जवळ येऊ. येऊ की नाही? आपले संबंध एकमेकांचे जिव्हाळ्याचे होतील. पण सर सर पण काय 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 हा, ती नाही काळजी तुम्ही करायची. खर्च तुम्हाला नाही करावा लागणार. तुमचा सगळ्यांचा खर्च कंपनी करेल. ए काही म्हण, पिकनिकला पण मजा केली की नाही? ए पण त्या बागडेचा हलकटपणा सोडला तर. अगं बस मध्ये मला इतका खेटून बसला होता. शी. ए आपण जेवायला बसलो होतो ना, तर मला म्हणतो का काय काय ए तुला खास देऊ का ग? घास देतोय. आणि माझा ऐक ना ग, माझ्यावर एवढा राग असून सुद्धा मला म्हणतो कसा? काय काय हीच वेळ आहे बरं पुन्हा आपल्याला जवळ यायची. मला तर अगदी कसा तरी झालं बाई. नाही ए, आपण त्याला चांगली अद्दल घडवूया. हो ना. येस, काहीतरी करून त्याला धडा शिकवलाच पाहिजे. कसली तरी कल्पना शोधून काढली पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. काय बरं करावं? कराटे. ए एक आयडिया चांगली आहे. मी ना एनसीसीत रायफल ट्रेनिंग घेतलं होतं. करेक्ट. मला असं वाटतंय. कोण आहे तू? बागड्या तुझे दिवस भरत आले. नराधमा, बायकांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांचा जमाना गेला. आता निदान नरकात तरी लेडीज स्टाफना त्रास देऊ नकोस. अगं पण सुजाता, तू तर एका गोळीने प्रश्न सोडवला. हिची फारच धाडसी कल्पना आहे बाई. अगं हीच खरी शिक्षा आहे त्याच्यासाठी, हो की नाही? नाही तर काय. ए भानू, काय समजा तुला एक संधी दिली. ए द्यायची का गेला संधी? देऊन टाकू. हा दिली. ए मला नको बाई. अगं घे ग. ए नको नको. अगं घे ग. बरे घेतली. हिने संधी घेतली. अय्या, संधी घेतली पण कसली? त्याला ठार मारण्याची ग. ठार मारण्याची? मग हे कधी बोलायचं? बरं, तुला त्याला ठार मारायची संधी दिली तर तू काय करशील? मी काय करीन? 1 2 3 4 5. बरा सापडलास. बरा सापडलो. माल बरोबर आहे सगळं. आणि हे काय बरं नाही हो. असं काय करताय? माझा तू मला खूप आवडतोस. नाही ते ठीक आहे हो, पण हे स्टोर आहे हो. हेच स्टोअर मला पाहिजे. हे बघा मॅडम, तुमच्या हाताखालच्या माणसाचा असा गैरफायदा घेणं बरं नाहीये. मी तक्रार करीन. तुमच्या विरुद्ध मी फिर्याद ठोकीन. अहो सोडा ना हो. असं काय करतं? सोडा ना हो. प्लीज सोडा ना हो. हे बघा फार वाईट माणूस आहे सांगतो. मी हे करीन. हे नाही जमलं तर मी ते करीन. मी तुला प्रमोशन देईन. मी ऑर्डर. हे बघा मी सगळ्यांना गोळा करीन. हे बघा मी तुमचं वरिष्ठ नाव सांगेन. अहो सोडा सोडा ना. अहो सोडा मला. असं काय करताय? वाचवा वाचवा. बागडे, तुम्ही काहीही सिद्ध करू शकला नाही. नाही पण या मॅनेजर बाईंनी तुमच्याशी अतिप्रसंग केलेला नाही. पण साहेब मी तुम्हाला काय शपथ सांगतो की या बाई. हे बघा तुमचं सगळं म्हणणं आम्ही ऐकलेलं आहे. चौकशी अंती सिद्ध झालंय की तुमचा आरोप खोटा आहे. पण सर पुरुषांच्या बाबतीत या बाईंच्या विरुद्ध खूप शट अप. बाईने जे साक्षीदार दिलेत
त्यावरून हे दिसून येतं की तुम्हीच त्यांच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय. त्यासाठी तुम्हाला बडतर्फ करण्यात आलाय. नको 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 साहेब नको. माझी बायका पूर्ण माझ्यावर अवलंबून आहे साहेब. साहेब माझ्यावर दया करा. माझ्या पोटात मॅडम 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 तुम्ही तरी त्याला सांगा हो. माझ्यावर दया करा मॅडम. पाहिजे तर मी तुमचे पाय धरतो मॅडम. मी पाय धरतो. कशी वाटली तुला आयडिया? होती तुझी. त्याच्याच काठीने त्याला मारायचं. नंदा आता तू सांग, तू त्याला कसं मारशील? मी मॅडम चहा. जा. हा. हॅलो. सर चहा. फाईन. तुझ्या हातचा चहा घेतल्याशिवाय. तुमच्या हात मला शांती लाभणार नाही. करेक्ट करेक्ट. करेक्ट. आता शांती लाभेल आत्म्याला तुमच्या माझ्या. कळलं ना बच्चमजी? पोरींना डिवचणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. आता पुढच्या जन्मी तरी नीट वाग. अगं अगं पोरींनो, अगं काय चाललंय तुमचं? आ? जेवायला येता ना? हो खरंच चला आता. भूक लागली सॉलिड. चला चला. आज आपण खूप मजा ये केली ना. माझ्याकडे. अगं असू दे मावशी, मी नेते ना आज सगळं. किती म्हणून बोलायचे मंगेशाला? त्याला काही मानपान आहे की नाही? माझा भाऊ आहे तो. छी! तुला हजारदा सांगितलं की तुझा भाऊ मला अजिबात आवडत नाही. उचापतीशी दुसरं काय करत नाही तो. दुसरीकडे कुठेतरी सोय बघ त्याची. आवय माझे हा? त्याच्या सख्या बहिणीचे घर इथं असताना सख्या बहिणीचं नाही तुझं वाटतं. माझा भाऊ आहे अरे तो. काय आहे ते सांगते. वातावरण तापलेलं दिसतंय. हं? बंबवाल्याला बोलवू का? तुमच्यामुळेच त्याशिवाय नाही तापणार वातावरण. मी काय सूर्य वाटलो की काय? सूर्य बघून घ्या एकदा यांचा चेहरा. तुम्ही जर इथंच मुक्काम करणार असाल तर हे वातावरण असंच गरम राहणार. त्याचे झळा आम्हाला लागतायत. म्हणजे मी या घरातनं जाऊ म्हणता? तुला कधी मी राहा म्हटलं होतं? अपमान अपमान. आवय ताई, मी या घरातून चाललो ताई. मंगेशा तुझ्या बहिणीच्या घर ना. चल बघू आज. चल विकेट. इथं काय ते सांगायला? आपलंच घर असल्यासारखं बोलते. एक गोष्ट लक्षात ठेवा, काय? मी माझ्या बहिणीचा एकुलता एक भाऊ आहे. त्याला मी काय करू?
माझा नाईलाज आहे, मला माहिती आहे ते. दुसरी गोष्ट तुम्हाला माहित नाहीये. काय? माझी आई मरताना हं, ताईनं वचन दिलं होतं, हं, मंगेशाला कधीही अंतर देणार नाही. हं. असं हं. उद्या मी मरायला टेकलो ना, काय सांगताय काय? तर तुझ्या ताईच्याकडून वचन घेईन काय 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 काय? की हा नग आहे ना, हं. त्याला घरात परत पाऊल टाकायला द्यायचं नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सांग. ती वेळ मी येऊ देणार नाही. असं? लाथ घालतो तुझ्या कमरेत. मला वाटतं मला आता नोकरीच सोडावी लागणार आहे. मला कल्पना आहे त्याची नंदा. हे बघ भानू, आतापर्यंत मी खूप लाईटली घेतलं. तुला माहितीये काय? तुला माहितीये आज दुपारी त्यांनी मला चक्क मिठी मारली. हा शी, अजून माझ्या अंगावरती शहार येत आहे. मी हे सगळं सोचलंय नंदा, पण तू हेड ऑफिस कडे तक्रार करशील ना, तर माझं जे झालंय ना तेच तुझं होईल बघ. ह्या क्षणाला तर मला त्याचा नरड दाबावं असं वाटतं. अगं हो, पण ते सुजाताला तरी येऊ दे. आपण तिघींनी मिळून हा विचार करूया. आता मी त्याला सोडणार नाही, बघच तू. मी तर टिकपेंटीची बाटली सुद्धा घेऊन ठेवली. ही सार्वजनिक बाग आहे, जरा बेतानं. हलकट मेला. छी, ही सुजाता कशी आली नाही अजून? ही कुणाबरोबर येते? बोंबला लागली वाट. त्या सुजाताला सुद्धा काही कळत नाहीये. आता काय आपण त्या बागडेबद्दल बोलणार? काय ए, त्या बघ माझ्या मैत्रिणी. हं? ये ना, मी तुला ओळख करून देते. हॅलो हॅलो. हा माझा मित्र मंगेश कामत. आणि उद्याचा पती. अय्या, खरं? गुड. ही नंदा करवंदे. हॅलो. आणि ही भानुमती पवार. हॅलो. सुजाता, हं? तू माझी खास ओळख करून नाही दिलीस त्यानं. खास ओळख म्हणजे हा आपल्या मॅनेजर बागड्यांचा मेवणा, हं. बायकोचा भाऊ. सक्का. सक्का. ठीक आहे, मग मी आता निघते. अं? कारण आता थांबता येणार नाही ना. अगं पण अगं मी आलोय ना म्हणून. हो ना? हे बघ सुजाता, मी उगीच काहीतरी बोलेन आणि तुझा अपमान होईल. त्यापेक्षा मी गेलेलं बरं. अगं पण नंदा, ऐकून तर घे. कमाल आहे, ऐक तर खरं. काय ऐकून घ्यायचं? आमच्या समोर बागड्याला शिव्या देतेस आणि त्याच्याच मेवण्याशी सूत जमवतेस. अगं आमचं सूत मुंबईला जुळलंय. हा. मुंबईवरनं कापूस आणून इकडे सूत जुळवलेलं नाही. अगं आमची ओळख आहे याची त्याला कल्पना सुद्धा हा. नाहीये. अगं माझ्या मेवण्याची कीर्ती माझ्या कानावर आली आहे. हा. आमच्या दोघांची ओळख आहे हे जर त्याला कळलं ना, तर त्याच्यात नाकाशी सूत धरावं लागेल. हा. म्हणजे? त्याला काहीच कल्पना नाही. अजिबात आहा. नाही. तुम्ही तिघी मुली जितक्या त्याला आवडतं ना, तितक्याच मी त्याचा नावडताय. सुजाताने सांगितलं सगळं मला. हे बघ, याला आपल्या मेवण्याबद्दल अतिशय चीड आहे. हा. तो आपल्याला मदत करणार आहे. मदत म्हणजे तुम्ही येस, मदत करणार, पण पडद्याच्या मागे उभा राहून. हम्म. कळलं ना? कारण मीच जर दंड थोपटून माझ्या मेवण्याच्या विरुद्ध उभा राहिलो तर आमच्या घराचं कुरुक्षेत्र होईल. तेव्हा तुम्ही तिघींनी मिळून त्याला धडा शिकवायचा. मी तुमच्या पाठीशी आहे. हा. आय एम व्हेरी सॉरी, मी उगीच तुमचा संशय घेतला. आता संशय दूर झाला ना, हो. मग चला बघू आईस्क्रीम खायला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. Good morning. गुड मॉर्निंग. बाई, चहा. आणलास? साहेबांना पाहिलं, चहा आणला. हे बघ, हा. ही फाईल घे आणि त्या लोखंडे साहेबांजवळ दे. बर. हा, तू ट्रे घेऊन जा, मी आलेच. हं? बर. सर, चहा. चहा. Yes, of course, of course. You look charming today. थँक्यू सर. सर, चहा. एकच कप.
थँक्यू. माझी मावशी जरा आजारी आहे, तर मी बाहेर जाऊन औषधं घेऊन येऊ. एका तासात परत येईल. 1 तास जाणार तुम्ही? सर प्लीज, मावशी. बरं ठीक आहे. थँक्यू. पण 1 तासाने या मात्र. हो सर. हा? चहा घेताय ना? हा घेतो ना. सर? अरे बापरे, सरांना काहीतरी झालंय. धावा सगळे धावा. बागडे सगळ्यांना काहीतरी झालंय. काय झालं? चला चला, आम्ही काढले होते. काय ग? बापरे, खाली काय झालं? काय झालं? अरे बागडे कसे खाली पडले? पण काय झालं असं? अगं बाई, तुम्ही ॲम्ब्युलन्स. अगं बागडेना काहीतरी झालंय, हॉस्पिटलमध्ये नेले. काय? अगं, आणि आपल्या खुर्चीत कोसळून पडल्यात ते. काय? नाही. अगं, आता मला पकडणार. आता मला बहुतेक पकडणार. का? मी T20 टाकलं होतं त्यांच्या चहात. काय? अगं, कमालच केलीस तू. हो. इतक्या झटपट असं काय होईल अशी कल्पना नव्हती मला. पण नंदा, अगं असं काही भयंकर व्हावं अशी इच्छा सुद्धा नव्हती ग माझी. आता काही बोलू नकोस, अगदी गप्प बैस. हे बघ, सगळेजण हॉस्पिटलमध्ये गेलेत, आपल्यालाही गेलं पाहिजे. इतकी सिरियस आहेत? कसं काय का? अरे अरे डॉक्टर वाटता. हो. तुम्ही इथे काय करताय? तपासतोय तुम्हाला. तपासताय काय? आता कसं वाटतंय? ना आता बरं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? मी ठीक आहे. पण काय हो, तपासता कशाला? काय झालं काय? खुर्चीवरून पडल्यामुळे तुम्ही बेशुद्ध पडले. डॉक्टर, येस. वॉर्ड नंबर 3चा पेशंट सिरियस आहे. तुम्हाला डॉक्टर शहाने बोलावले. हो येस, तुम्ही वा पुढे. मी येतो. बर. डॉक्टर, येस, घाबरण्यासारखं काही नाही ना? अहो, पण झालं तरी काय? डोंट डिस्टर्ब मी. पण आता कसे आहेत? आपण जरा बसून घ्या, उपचार चालू आहेत. ते बघ, तिथे बसलेत. चल. डॉक्टरही काय सांगत त्यात बसून कंटाळा आला. सीमा, साहेबांचं कसं ग? अजून काही कळलं नाही, तपासणी चालू आहे. लोखंडे साहेब, हा? तसं काही विशेष नाही ना? आत्ताच कसं सांगणार? पण कुठे आहेत ते? आतमध्ये. आम्ही आज जाऊन बघू. अहो, आज जाऊ देत नाहीत, हो. नाहीतर आम्ही नसतो का गेलो. हो हो, तुम्ही इथे बसा, थोड्याच वेळात कळेल. हो, इथं बसून फार कंटाळा आलाय. चला आपण जाऊन चहा हो, घेऊया. चहा. तुम्ही पण चला. हो, पण तुम्ही लवकर या. हा, लवकर या. हा, लवकर येतो. लवकर या. हा, प्लीज. हो हो. तो बघ, इन्स्पेक्टर. आता सगळं संपलं. तो माझ्याकडेच बघतोय. हे बघ, तू अपसेट होऊ नकोस. शांत राहा.
तुम्ही मी काय नाही केलं. हा? काय झालं? अजून व्हायचंय काय? त्यासाठी सर आलोय. पण आम्ही तिघी तुम्ही तिघी आम्ही तिघी हो तुम्ही तिघी जरा. इन्स्पेक्टर खरे. येस डॉक्टर. काय झालं डॉक्टर? पेशंट गेला. गेला? मृत्यू कशामुळे झाला कळलं का? विष पोटात गेल्यामुळे मृत्यू झाला. बाकी चौकशी तुम्ही ऑफिसमध्ये करा. ओके डॉक्टर. रडू नकोस बघू. चल ये बस पाहू. चल हे बघ, तू काही काळजी करू नकोस. उगीच काळजी करते आम्ही आहोत ना. नाहीतर काय. हे बघ नंदा, मन खंबीर केल्याशिवाय निभाव कसा लागेल? निभाव कसला? आता माझा निकालच लागायचा बाकी राहिला. नंदा तू हा डोक्यातला विषय काढ पाहू. स्ट्रेचरवरची ती भाकड्याची डेड बॉडी अजून डोळ्यासमोरून जात नाही. नंदा अगं काय झालं तुला? काही नाही मावशी, आज आमच्या ऑफिसचे मॅनेजर गेले हार्ट अटॅक ना. त्याचा जास्ती धक्का बसला नंदाला. ती त्यांची स्टेनो होती ना, म्हणून तुला जास्ती वाटते. ओके ओके. नंदा अगं नंदा असं काय करतेस? असे प्रसंग सगळ्यांच्या आयुष्यात येतात. एवढं काय मनाला लावून घ्यायचं बा? तुम्ही जरा तिची काळजी घ्या. हो. खूपच हळव्या मनाची ना ती. नंदा आम्ही निघतो. नंदा सांभाळ हा. आम्ही निघतो हा. उद्या आपण भेटूया. हा येतो मग. चल येते. ओ इन्स्पेक्टर कोण पाहिजे? मिस नंदा करवंदे आहेत का? आहे की. काय झालं? त्यांच्या नावाचं पकड वॉरंट आहे. पकड वॉरंट? नाही. मावशी काय ग? काय झालं? का घाबरलीस? मावशी मावशी मला खूप भीती वाटते ग. भीती वाटते? कसली ग? मला खूप भयंकर स्वप्न पडलं ग. स्वप्न? मावशी मला कुशीत घेऊन झोप. मला खूप भीती वाटते ग. होय होय बाळा, झोप. मी थोपटते तुला. झोप. मला आज ऑफिसला जावंसच वाटत नाही. मला वाटतं आज ऑफिसला सुट्टी असेल. आणि चौकशीला जर पोलीस आले असतील तर मी डायरेक्ट तुरुंगातच जाईन. मला वाटतं मी घरी परत जाते. अगं खूप गोंधळ माजला असेल हे खरं आहे, पण तू जर आली नाहीस ना तर संशयाला जागा येईल. हे बघ नंदा, आपल्याला काहीच माहिती नाही असं दाखव, हा. नाहीतर घोटाळा होईल. अगं पण मी घरी काही होत नाही. चल चल. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. हा येस सांगा. हॅलो, मी ऑर्डर लिहून घेते. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. बी केअरफुल. सॉरी सर. व्हॉट सॉरी सर? कार्बन सर. व्हॉट कार्बन सर? सर 2 कप चहा. येस सर. चहात काय घालू नका. कॅन्टीन वाल्याला सांग मला चहात मसाला आवडत नाही. येस सर. नंदा काय? हो ना, त्या नंदानं तुमच्या चहाच्या कपात T20 घातलं. हो ना, मी या माझ्या कानाने ऐकलंय. का नाही का तो? गळ्या शपथ, किती वाईट गोष्ट आहे ना ही. हं. तुम्ही तिला नोकरीवरून काढून टाका. हं. मी करेन स्टेनोचं काम. हं. ठीक आहे, पण तू कुठे बोल नकोस. मी बघतो काय करायचं ते. अहो
ऐकलं का हा ऐकतोय. 4 दिवसांनी मंगेशा मुंबईहून येणार आहे. बर, त्याच्याशी भांडू बिंडू नका. त्याच्याशी भांडायला मला काय वेळ लागलाय काय? अहो हा. 1 किली मी मंगेशाला देऊन ठेवली आहे. बर, तुम्ही रोज दूध पीत जा. हो स्वतःची काळजी घ्या. हो. हं? किती सूचना करशील एका वेळेला? किती सूचना करशील? आता माझी सूचना ऐक. हं? मला ऑफिसला जायला वेळ होतोय. हं. तू नीट जा, हं. वेळेवर पोचल्याची तार कर अय्या किती काळजी करता. करेन मी तार. आणि लवकर येण्याची घाई करू नकोस. हं. इतकी नीच असशील असं वाटलं नव्हतं मला. मला विष घालून मारण्यापर्यंत तुझी बदल गेली. पण सर अरे व्हॉट पण सर, तू विष घातलंस तर मला दुःख नाहीये, पण विष तरी भारी असायला पाहिजे. ढेकूण मारण्याचं विष. तू मला ढेकूण समजली यातच मला वाईट वाटतंय. अरे मरणापेक्षा मोठा अपमान आहे माझा तो. ढेकूण. सर नजर चुकीने झालं माझ्या हातून. नजर चुकीने झालं. ठीक आहे, मी हेड ऑफिसला नाही तक्रार करणार. थँक्यू सर. मी पोलिसात तक्रार करणार. सर आणि तुला एकटीला नव्हे, तुम्हा तिघी नाही तुरुंगाची हवा खायला पाठवणार. सर प्लीज असं करू नका. आम्ही आयुष्यात उठू सर. सर दया करा प्लीज. अरे लाज नाही वाटत दया करा म्हणून म्हणायला? हा? अरे तुम्ही मुली आहात का राक्षसिणी आहात? सर प्लीज आमच्या भवितव्याचा विचार करा. सर एक वेळ माफ करा. मी तुमच्या पाया पडते सर. तुमच्या पुढे पदर पसरते. हा? हम्म. मी विष सुद्धा पचवू शकतो, कळलं तुला? हो सर. ठीक आहे, मी तुला एक वेळ माफ करायला तयार आहे, थँक्यू सर. एका अटीवर. कसली अट? उद्या सकाळी तू रजेचा अर्ज घेऊन माझ्याकडे यायचंस. माझ्या सहीने मी तो मंजूर करीन. आणि उद्या दुपारी 3 वाजता तू माझ्या घरी यायचंस. तुमच्या? उद्या दुपारी. पण सर हा, आता भवितव्याचा विचार तूच करायचास. तुरुंगात जायचं का माझ्या घरी यायचं याचा निर्णय तूच घ्यायचास, होय की नाही? यू कॅन गो नाव. आपण काय रस्त्यावरती पडलो? अगं तुला कळत कसं नाही? त्यांनी आपल्याला नेमकं पेचात पकडलंय आणि आता आपल्याला कुणाकडे तक्रार सुद्धा करता येणार नाही. शी तो दुपारी एकटा असताना मला घरी बोलवलंय. अरे आपल्याला काय अब्रू आहे की नाही? नाहीतर काय. एका चुकीचं एवढं मोठं प्रायश्चित्त घ्यायचं काय? हे बघ नंदा, असं भडकून चालणार नाहीये. बागडे इतका नीच माणूस आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण वागलो नाही ना तर तो आपली पोलिसात तक्रार करेल. हो ना, तो आपल्याला बरोबर अडकवेल. खोटे साक्षीदार सुद्धा उभे करेल. म्हणून म्हणते यातून होणाऱ्या मनस्तापापेक्षा आपण काहीतरी मार्ग काढूया. मला एक आयडिया सुचली. काय? आपण त्या बागडेचा दुष्टबेत हाणून पाडूया. कसा काय? हे बघ, त्यांनी बोलवल्याप्रमाणे उद्या दुपारी तू त्याच्या घरी जा. ऐक तर खरं. हे बघा लोखंडे, माझी तब्येत बरी नाही म्हणून मी घरी जातोय. मला जर टेलिफोन आले तर त्यांना सांगा. हा, माझी तब्येत बरी नाही म्हणून मी घरी गेलो. यस सर. हा सर, आज मिस करवंदेने सुद्धा अर्धा दिवस रजा घेतली. काय तुम्ही लोखंडे, अहो तिनं रजा घेतली, आता मी काय करणार त्याला? नंदा करवंदेने रजा घेतली, आता मी काय करू? तुम्ही या गोष्टी मला एवढ्यासाठी सर की तो रजेचा अर्ज माझ्या थ्रू गेला नाहीये. इट इज इरेग्युलर सर. हे बघा लोखंडे, या तांत्रिक गोष्टी तुम्ही मला नका सांगू. एक तर माझी तब्येत इथे बरी नाही, त्यात तुमच्या या बोलण्याने माझं ब्लड प्रेशर सारखं वाढतंय. नंदा करवंदेने रजा घेतली काय अर्थ? हो. आइए 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 आइए. किती छान आहे तुमचं घर सर. सर नाही म्हणायचं, मग बल्लाळ म्हणायचं. बल्लाळ म्हण, बल्ल्या म्हण.
ळ म्हण. नुसतं ब म्हटलंस तरी चालेल, ईश, नुसतं ब म्हणायला कसंच वाटतं. पण मला ऐकायला बरं वाटतं ना. वहिनी नाहीयेत घरात. वहिनी बाहेर गेल्यात. बस ना. वहिनी वहिनी, हं? मला खरंच वाटलं नव्हतं तू आज येशील म्हणून. मला तुरुंगात जायचं नव्हतं काही. पण आता जाणार हं? या बाहूंच्या तुरुंगात. तू आज आलीस हं? आणि माझं खूप दिवसाचं स्वप्न पूर्ण झालं. हं? बेल हं. बाहेर. काय बेल काय कोणाचं कोण आहे? साहेब तुमचा तो जळला तो जळला तुमचा तो आपला ते बाथरूम हो बाथरूम जळला. नळ हो बिघडलंय ना ते तुमचा तो मेवणा जळला तो मेवणा पण जळला. अरे त्याने सांगितलं नो मग? बिघडलंय म्हणून हा हे बघा त्यानंतर हे बघा मला आता काय वेळ नाही. तुम्ही आता जा, मी जरा कामात आहे. कामा कळली हो तुमची कामा हा, तुम्ही तुमची कामा करा कसा? मी माझी कामं करता येईल करता येईल. जळला तुमचा मोहरा करपटला काल काय बोलतो काय समजतच नाही काय. माझा मेवणा आहे ना, हा हा नाही तो म्हणजे ज्याच्याबद्दल तू बोलत होता ना तो मेवणा. अच्छा, ते इथंच राहतात का? राहतात म्हणजे काय नाही त्याने अतरंग आहे एक नंबरचा. म्हणजे ठेवावाच लागला. बोलतात ना बायकोचा भाऊ आणि जाऊ दे. तर मी काय म्हणत होतो, साहेबांनो पुण्याचा काय नाही करियाचा काही करियाचा नाही. जळला तो मेवना परत जळला. हो खोटी बातमी दिली ना हो बर नळ चालू आहे पाणी वाहते डबा डबा बरं. होय जाल का आपण आता? जाऊ काय परत बोलवा हं? हा बोलवतो जा आता पण. साहेब कडी लावताय ना हो? हा लावतो चला. येतो हा वहिनी हा, या, या. वहिनी चांगली आहे नाही या कडी लावून. काय आत्ता कुठे जरा मनात फुलं उमलली होती. आत्ता फुलं उमलली होती. हे फुल गुलाबाचं ही तुझ्या माझ्या भेटीची गुलाबी आठवण, गुलाबी नाही, पिवळी. पिवळी आठवण. महत्व रंगाला नाहीये, महत्व आठवणीला आहे. नुसता सिलेंडर मागे माणूस पण आहे. कोण आहे? कोण रे तू? गॅसवाला गॅस 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 संपला संपला. असं तुमच्या मेवण्याने सांगितलं हा गॅस सुद्धा संधी सारखा अचानक येतो फुकट घालवू नका घेऊन टाका हात जाण लाव. कुठं लावायचं तिकडे लाव. चाल चाल. किचन कुठे आहे इकडे आतमध्ये आहे जा. नको त्या वेळेस येतात. कच्ची मच्छी त्याला आम्हाला उगाचच्या उगाच इथं गॅसवर ठेवतात. काय सांगायचं. हा गॅसवाला त्या प्लंबर सारखा दिसत होता. दोघे भाऊ भाऊ तर नाहीत ना? काय सांगतात ना आजकाल कुणाला कुठे नोकरी मिळेल. जाऊ दे. हा ते फुल होतं ते कुठे गेलं? फुल फूल फुल फूल साहेब फुल फुल आतमध्ये आहे? काय झालं? तुमचा गॅस फुल आहे हा? तुमच्या मेवण्याने फसवलं एवढं वजन उचलून आणलं हा. फुकट हेलपाटा कुठे आहे तुमचा वणा वणा आपला मेवणा
किती वेळ ते सगळ्यात थुक्या उडवतो तोंडावर जातो थुकायला तू जागा सापडत नाही वाटतं. कशाला हं. जातो मी हा, या. तो काय? सिलेंडर सांभाळा आधी. साहेब लावून घ्या हं? दरवाजा. वहिनी येतो चांगली आहे वहिनी. माणूस आहे का सिलेंडर आहे काय कळत नाही. हं? हा. हं? मी निघते, मला उशीर होतोय. नो 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 सगळ्या अडचणी दूर झाल्यात आता. आत्ता कुठे खरा आपल्या भेटीचा आनंद सुरू होतोय आणि तू निघालीस. नो 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 पण मला खूप उशीर होतोय ना. मलाही उशीर होतोय ना. न्यो, 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 न्यो. काय तुम्ही हो आम्ही धक्का बिक्का बसलाय काय तुम्हाला? वर्गणी बिरगणी काय मिळणार नाही. अहो सोडावं ते वर्गणी का फिरगणी. अहो पण आणि हे काय ते हा? तुम्ही स्वतःच खोलायला आलात काय दरवाजा? हो? तुमची एक तर तब्येत खराब, आराम करा बजा. काहीतरी काय बोलतो का? मला काय झालेलं नाही. कुणी सांगितलं तुम्हाला काय? सगळं सांगतो किंवा निवांत बजा. बसा माझ्याच घरात मलाच बसा. काय लोक एक एक भेटतात काय शपथ. काय सांगत होतो की आम्ही निघालो होतो बेळगावला. बेळगावला राहता काय तुम्ही? अच्छा बेळगावला राहता ते. मग आम्ही तुमचं चुलत सासरे घेऊ. काय आहे? शहरामध्ये आलो आणि तुम्हाला भेटलो नाही तर तुमचे सख्खे सासरे आमची करतील हजामत बिन पाण्याने किंवा म्हणून त्या ऑफिस मध्ये फोन केला. ते काय म्हणाल माहित आहे? तुमची तब्येत बरी नाही किंवा तेच तेव्हा. आणि बघा ते आपल्या वासवण्णाचं भाचं नरेश. अच्छा अच्छा वासवण्णा नरेशचा भाचा काय? अहो वासवण्णा हो त्याचं भाचं नरेश. अच्छा अच्छा भाचा नरेश. पुढे सांगा. आणि त्याला ऑफिस मध्ये जरा बरे वाटेना असे झाले. खरी आले की हो. त्यात काय ऑफिस मधून सगळेच घरी येतात. काय सांगतोय? ते झालं व घरी येतात की पण घरी आल्या आल्या त्याला आणि चहा लागतो किती? 2 कप. 2 कप. कप. हो आणि त्याच्या बायकोनं त्याला आणि चहा दिला 2 कप. त्यात काय विशेष आहे? विशेष सांगतो की हो तुम्हाला. काय काय? इटलीला आणि हातच नाही लागला की हो त्याचं. म्हणजे हार्ट फेल्युअर झालं की त्याचं. किटलीच किटलीचं नाही बासवण्याचं भाचं. भाच हातच नाही लागला किटलीला. 2 कप चहा आणि बघा वाया गेला. ओतून द्यावा लागला मोरीत. हे बघा माझी तशी काही मोरी नाहीये. काय? माझी तशी गोष्ट नाहीये. मी आजकालच्या हार्टचं काही सांगू नका. मी तर तुम्हाला सांगतो निवांत पडत राहा. पडत राहा. निवांत पडत राहा. आणि कोण? या ते मधुवंतीचं मैत्रीण काय? हा हा मधूची मैत्रीण. थोबडं सांगता की हो मधुवंतीचं मैत्रीण. मधू मैत्रीण. बरं तुला सासरे बुवा आम्ही तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. कशाला हो तुम्ही या गंभीर परिस्थिती आणि चहा करता? आता असं कसं? मला कसला त्रास हो? गंभीर परिस्थिती कसली घेऊन बसलात? आणतो ना. करताय म्हणताय चहा? 2 कप करा. 2 कप. हे मधुवंतीचं मैत्रीण तुला सासर. चहा घेतल्यानंतर तुम्ही जाणारच असाल. हं? म्हणजे तुमचा प्रोग्राम काय? कसलं डोंबल्याचं प्रोग्राम हो? एवढा गंभीर तुमचा आजार आणि जाईन म्हणता काय? छे राईन म्हणतो इथे. तुमचं ते मंगेशांना भेटलं होतं. हे आणि कोण? मंगेश हो तुमचं मेवणं. हा आम्हाला म्हणलं राहूनच सोडा. ते राहायचं सोडा इकडे. हा म्हणालो हो. ठीक आहे, मग मी निघते. काय हो असं? ते चहा घेऊन सोडायचं बघा. नाही, मगाशी झालाय आमचा चहा. बा- ठीक आहे मिस्टर मिस्टर बागडे, मला सांगा मी येऊन गेले. मधुवंतीला माझ्या मैत्रिणीला. ठीक आहे मग. बाय बाय. सी यू. अच्छा नमस्ते. बाय बाय. चहा घेणार? आले टाका. ए पण त्या बागडेचा फालुदा करण्याची आयडिया मी सुचवल्याबद्दल मला एक छानपैकी साडी प्रेझेंट दिली पाहिजे. आणि मला सुद्धा एक ब्लाऊज पीस, कारण प्लंबर माझा मित्र होता. हा, पण तो गॅस वाला मात्र माझा दोस्त आहे. हे पहा, तुमची ती साडी आणि तो ब्लाऊज पीस राहू दे. मला आधी त्या निळूभाऊंना एक धोतर जोडी द्यावी लागणार आहे. हो,
खोट्या सासऱ्यांची भूमिका एवढी छान वठवल्याबद्दल. पण तोही प्लॅन आमचाच बरं का. पण काही म्हणा, या वेळेला पण त्या बागड्याचं नाक अगदी मुळासकट कापून टाकलं मी. हो की नाही ग? की नाही ग? हो ना. काय सांगताय? तुमचं नाक मुळापासून कापलं पाहिजे असं सुजाता आपल्या मैत्रिणींना सांगत होती. मी नाही बाबा. आणि काय काय बोलत होत्या तुमच्याबद्दल. त्या बागडेचा आम्ही फालुदा केला. शी. पण तुम्ही काय मनावर घेऊ नका सर. अहो त्यांची कसली ती लायकी. ती सुजाता तिचा दोस्त कोण तर गॅसवाला. आणि ती भानुमती तिचा कोण तर प्लंबरवाला. नंबर काय? गॅसवाला काय? मी काय वाईट होतो? काय सर? मी काय वाईट वागतो त्यांच्याशी? नाही 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 अजिबात नाही सर, अजिबात नाही. मग चांगलं नाक ठेचलं पाहिजे एकेकीच. नाहीतरी नाक वर करून चालतात मेले. ठेचलं पाहिजे, कापलं पाहिजे. त्या तिकीने हात पाठवून द्या. आई ग. लाज नाही वाटत तोंड वर करून बोलायला. मला ऑफिसातल्या नव्हे तर स्टॉल वरच्या दुकानातल्या सगळ्या गोष्टी कळतात. पण सर, तुम्ही स्पष्टपणे सांगितल्याशिवाय आम्हाला आमचा गुन्हा कळणार कसा? Shut up! तुम्ही काय करताय तुम्हाला माहिती आणि मलाही माहिती आहे. सर, मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतो. तू मध्ये बोल नकोस. तू मध्ये एक अक्षरही बोल नकोस. तुम्ही तिघीने मला चहात विष घालून मारण्याचा प्रयत्न केला. हा? चहात विष? ते ढेकून मारण्याचं? हा? तुम्ही असं समजू नका. ही गोष्ट पाहिलेले माझ्या ओळखीचे काही ढेकून आहेत. हे साक्षीदार आहेत. हा, अरे ढेकून मारत असतील पण मी नाही मारणार. मी असं नाही तुम्हाला सोडणार. मी तुम्हाला तुरुंगातच पाठवणार. भानू रस्सी आण. नंदा हात पकड. हो. अरे अरे हात कसा पकडा? मी सोडा. गडबड केली तर याद राखा. पोट फाडून टाकेन पेपर फाडतात तसं. बघा मी तुम्हाला सांगतो. आरडाओरडा करायचं काम नाही. अरे बाहेर कुणी नाही तुमचं ऐकायला. ऑफिस केव्हाच सुटलंय. बघा मी म्हणतो हे तुम्हाला महाग पडेल. तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. मी सांगतो तुम्हाला. आणि तुम्ही जर काही नंदा रस्सी घे. आणि भानुमती बाहेर नजर टाकून ये. चला. नंदा, सुजाता, बाहेर कुणी नाहीये. चला लवकर. लवकर चला. चला लवकर. चला 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 म्हणते ना. लवकर चला. हा बंदोबस्त तर झाला. हे बघा, आता पुढे काय करायचं ना ते तुम्ही करा. मला त्याच्या दृष्टीत पाडू नका म्हणजे झालं. तू फक्त मदत कर म्हणजे झालं. ते मी करतोच ग. काय वाघाचा बंदोबस्त झाला की नाही? वाघाचा कसला लांडग्याचा म्हण. हा? तू फितूर होऊ नको म्हणजे झालं. आता मी मॅडम येस. काय मिस्टेक आहे समजत नाही. पिनहोल्स येतात. पिनहोल्स येतात. एक मिनिट, आपण लोखंडेना दाखवूया. हो. या लोखंडे, हं? याला पिनहोल्स येतात. जरा पाहाल का? बघू. मिस भानू, येस सर. प्रोडक्शन नंबर 4 ची फाईल बघू ओ शुअर. 4 नंबर. प्लीज. ठीक आहे. थँक्यू. मिस करवंदे, जरा ऑर्डर फाईल बघू. थँक्यू. ऑर्डर कॅन्सल करायला हवी. आयटम फॉल्टी आहे. हे बघा शिंदे, सर्व माल रिजेक्ट करा आणि त्याचा रिपोर्ट सुजाताबाईंकडे आणून द्या. हा, येस मॅडम. अरे तू नेहमी ओरडायचंस ना, विच्छाबाजी पुरी करा, विच्छाबाजी पुरी करा. मग शेवटी झाली की नाही विच्छा पूर्ण? अरे कुठे अजून? ए ती नाही मग? बक्षीस नाट्य दर्पण अवॉर्ड मिळालं ना. मग काय त्याचं? त्याचं काय नाही रे, तुझी इच्छा पूर्ण झाली. आमचं काय? तुमचं काय? एक फोन करायचा होता. हॅलो. हॅलो, मिस्टर लोखंडे आहेत का? एक मिनिट. लोखंडे, हं? तुमचा फोन.
थँक्यू. लोखंडे स्पीकिंग. मी डेप्युटी जनरल मॅनेजर सावळाराम बोदे मुंबईहून बोलतोय. येस सर. यु नो मिस्टर बागडे, या त्या जनरल मॅनेजर, त्यांना छोटासा अपघात झालाय. होय सर, मलाही माहित आहे. त्यांच्या हेड ऑफिस मधून फोन आला होता. त्यांच्या फॅमिली डॉक्टरने त्यांना 1.5 महिना रेस्ट घ्यायला सांगितले आहे. येस सर, आपण काळजी करू नका. ऑफिसचं काम मुळीच अडणार नाही. आय सी. मला तुमचं कौतुक करावंसं वाटतंय. तरी पण एक जबाबदारीचा माणूस असणं आवश्यक आहे. तेही खरंच आहे सर. तेव्हा मंगेश कामत नावाच्या एका कर्तबगार तरुणाला तात्पुरता मॅनेजरचा चार्ज घ्यायला मी पाठवत आहे. मंगेश कामत. येस. आमच्या जनरल मॅनेजरचा धाकटा भाऊ त्याच्या मधल्या भावाचा तो धाकटाच नाही आहे. जनरल मॅनेजरच्या कामाचा त्याला अनुभव घ्यायचा. चालेल सर. या 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 ना. हे मिस्टर लोखंडे. क्लार्क आहे वाटतं. नाही नाही साहेब, मी हेड क्लार्क लोखंडे. हा हेड क्लार्क. गुड मॉर्निंग. या ना. आणि या मिस भानुमती. मी ओळखतोय ना आपलं. हॅलो. प्लीज सिट डाऊन. या. चला. हॅलो. ओ गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. ही तुमची ही माझी स्टेनो. स्टेनो. चालेल चालेल मग चला. चला. हॅलो. नमस्कार. सिट डाऊन. मी की नाही तुला ओळखलंच नाही. सुजाता. वॉट कॅबिन. एअर कंडिशन. थंडी वाजते. वॉट कूल. टेलिफोन. हॅलो बॉमिको. मंगेश. कमॉन. मग कसा काय वाटतं तुला तुझा नवीन बॉस? कोण? आचरटपणा करू नकोस. इथे तू माझा बॉस आणि मी तुझी नोकर. कळलं? अगं माझा ऐकू. अगं हाय नवीन मॅनेजर. हाय सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा बायानो, हे सगळं जे काही मी करतोय ना ते सगळं तुमच्यासाठी. तेव्हा ऑफिसचं जे काही रुटीन आहे ते सगळं तुम्ही सांभाळायचं. हो. पाहिलं, हे लफडं जर उघडकीस आलं ना तर मी तुरुंगात जाईन खऱ्या. अरे तू त्याची काही काळजी करू नकोस. अगं पण आम्ही सगळं व्यवस्थित करू. तू फक्त मॅनेजरची भूमिका पार पाड. आणि हे बघ, सुजातावरचं प्रेम इथे ऑफिस मध्ये उधळू नकोस. लक्षात आलं ना? हे बघ, त्या कांता काटेशी सावधपणाने वाग. तिच्या समोर काही बडबडू नको. खाली बघ चमची. तसं मी काय म्हणत होते, त्या नवीन ऑर्डर्स ज्या प्लेस करायच्या आहेत त्याचं डिक्टेशन देताय ना तुम्ही मला? म्हणजे मी एक्सक्यूज मी सर. कोण आहे? आपण कोण? मी मिस कांता काटे. काटे. अण्णावात जरी काटे असले तरी बोलण्यात शांत आहेत. मगाशी कुठं दिसला नाहीत आपण? आय एम सॉरी सर. आज की नाही मला यायला थोडा उशीरच झालाय. आता उशीर झाला त्याला हा फट. उशीर? व्हॉट यू मीन उशीर? आज पहिला दिवस आहे म्हणून मी तुम्हाला माफ करतो. थँक्यू पण सर. तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी शिस्तीचा अत्यंत भोक्ता आहे. ऑफिस मध्ये सगळ्यांनी वेळेवर आलं पाहिजे. कुणी कधी यावं कधी जावं मला आवडत नाही आणि खपत सुद्धा नाही. येस सर. आपण इथं कसलं काम का? मी इथं अकाउंट्स पाहत. अच्छा, अकाउंट्स म्हटलं म्हणजे शिस्तीला महत्व आलंच. Yes. समजलं? येस सर. व्हॉट येस सर? कोण काय बघताय? कामाला जा. चला. काम करायला नको. चला निघा कामावर. सुजाता. अच्छा. आय एम बॉस इन. काय आहे? कशाला आरडाओरडा करताय? कशाला आरडाओरडा करताय? माझ्या घरात कशाला आरडाओरडा करताय सांगणार तुम्ही? कोण मंगेश? कुठे? कोण मंगेश? कोण मंगेश? माझ्या अतरंग बायकोचा अतरंग भाऊ, माझा मेवणा. तो होय, त्याला आम्ही हकलून दिलंय. Yes. इथं राहायला बंदी केली त्याला. हे पहा मिस्टर बागडे, तुम्हाला तक्रार करायचं काही एक कारण नाही. तुम्हाला चहा जेवण वेळच्या वेळी मिळतंय.
रोज सकाळी 2 तास तुम्हाला आम्ही दाढीसाठी, अंघोळीसाठी आणि वेळ देतोय. उपकार करते का माझ्यावर हा? उपकार करते हे बघा, उगीच भडकू नका हा. अशानं तुम्ही माझी नोकरी घालवाल ते सांगत होतो. आम्ही बघून घेऊ. तू ब्रेकफास्ट घ्या फास्ट प्लीज. कोट्या करते मिस करवंदे, पत्र आलंय. कुणाचं पत्र? हेड ऑफिस. डेप्युटी जनरल मॅनेजर बोधे साहेब मद्रासच चाललेत. जाता जाता वाटेत तासभर ऑफिसला भेट देऊन जाणार आहेत. केव्हा? आजच. आता कसं व्हायचं? मग एवढं अपसेट व्हायला काय झालं तुम्हाला? अहो पण नवीन मॅनेजर अजून आले नाहीत. अहो पण नवीन मॅनेजर आले नाहीत म्हणून काय बिघडलं? हे बघा, बोधे साहेब ऑफिसचं काम बघण्यासाठी येणार आहेत. नवीन मॅनेजरना बघण्यासाठी तर येणार नाहीयेत ना. म्हणजे काही होणार नाही ना? तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त फाईल्स तयार ठेवा. ठीक आहे. सुजाता, हे बघ, तू मंगेशला इकडे अजिबात फेकू देऊ नकोस. गिव्ह द चेंज. हाय. अरे वा, आज अगदी रस्त्यातच उभ्या आहात. माझ्या स्वागतासाठी वाटतं. स्वागताला नाही बाबा, मग? तुला निरोप देण्यासाठी. चल जरा अगं तिकडे. पण- मी काय म्हणते ते जरा अगं, ऐकून तर घे. मला निरोप का देतेस? हे बघ, तू आज ऑफिस मध्ये अजिबात येऊ नकोस. बापरे, माझा मेवणा सुटला की काय? तसं नाही रे. मग? आज मुंबईहून डेप्युटी जनरल मॅनेजर येणार आहेत ऑफिसमध्ये 1 तासासाठी. आलं लक्षात. म्हणजे आता आपली भेट ऑफिस मध्ये होणार नाही. हा विरह मी कसा बरं सर. ए बडबड बंद कर आणि आलास तसा परत जा. माझी नाही का सांगायचं, उगाच मी रिक्षा सोडली. आता या सुटात मला चालत जावं लागणार. रिक्षा रिक्षा थांब, रिक्षा. बोधे साहेब आले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग. सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. प्लीज गुड मॉर्निंग. या ना प्लीज. येस. गुड मॉर्निंग. लोखंडे, तुम्ही फाईल्स करताय ना? काटेबाई मदत करा ना त्यांना. मिस्टर बागडे आले नाहीत आज? सर, त्यांचे चुलत सासरे सिरियस आहेत म्हणून ते कोकणात गेलेत, सिंगापूरला. शिंगणापूरला. तेच ते. हो आय सी. सर, आपण बसा ना ओ आय सी. प्लीज. वेल, एनी प्रॉब्लेम? नो सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग जरा प्रोडक्शनची आकडेवारी पुटअप करू शकाल? शुअर सर. मिस पवार, ये प्लीज. भानू, चहा आणि बिस्किट घेऊन ये. आणि असं कर, येताना केकही आण. दिसतोय. खाताड. मिस, येस सर. आपण मी सुजाता सोलापुरे. आय सी. आपण नवीन दिसता. येस सर, मी अलीकडे जॉईन झाले स्टोअर कीपर म्हणून. आय सी, आय सी. आणि आपण मिस धरबंदे ना? नाही, मी करबंदे. आ? नंदा करबंदे. आय सी, आय सी, आय सी. पण हे सगळं कशाला कशाला? आमचे मॅनेजर साहेब नाही आहेत ना आज. आ? तुमची नीट सरबराई केली नाही तर त्यांची बोलणी खावी लागतील. हो की नाही ग? असं? हो ना. म्हणजे आदर-तिथ्याच्या बाबतीत आमच्या बागडे साहेबांचा हात कुणी म्हणजे अगदी कुणी धरू शकणार नाही. आय सी, आय सी. घ्या ना. आय सी. सर, आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा ना. आय सी. सगळी उत्तरं या फाईल मध्ये मिळालेली आहे. एनिवे, स्टोअर्सचे क्लिरिकल्सचे काही प्रॉब्लेम्स असले तर स्पष्टपणे सांगा. नाही सर, कसलेही प्रॉब्लेम. ओ वा 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 वा. ओके ओके. चला आपण जरा फॅक्टरी जाऊन येऊया. हो. वेल कम ऑन. चला. अरे हो, एक गोष्ट सांगायची राहिलीच. तुमचे बागडे साहेब अतिशय लकी आहेत. नाही, तुमच्यासारखा हुशार आणि कर्तव्यदक्ष स्टाफ त्यांना मिळाला. वेल कम ऑन. थँक्यू सर. आज तुमच्यासाठी खास मावशीच्या हातची पुरी भाजी आणली आहे. खाऊन तर बघा, तब्येत खुश होईल एकदम तुमची. काली दादा. अबे ओ म्हणजे
भागने का नहीं क्या 3 भर गए क्या? एक मारूंगा ना मुंडी इधर धड़ उधर. कोण आहे कोयता हे माणूस? हे पहचान नहीं क्या? अच्छा हुआ. हे पहचान नहीं क्या? काली दादा बोलता है हमको. सुबह गैस पहुंचाता है, रात को गैस के ऊपर रखता हूँ. उसको मालूम है क्या आदमी को? क्या हर गली में अपना दादागिरी चलता है क्या? पर्यंत मजल गेली तुमची. हाँ, ए आवाज नहीं करना क्या? एक भी लड़की की आंख को हाथ लगाया ना आयुष्यभर कुबड़ी लेके घूमना पड़ेगा क्या? ए तुम लोग जाओ मैं देखता हूँ इसको. जाओ 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 जाओ. ए खा के ले चल चल, खा के ले चल चल चल. जल्दी खा चल. हाँ क्या आधा सा जैसा खाता है उसका ग्रस्त भाग से आया है. मी तुम्हा तिघींना अशासाठी बोलवलं होतं की माझी बहीण 2 दिवसांनी इकडे येते. अरे पण 2 महिन्यांनी येणार आहे असं म्हणाला होतास ना? अगं आधी असंच ठरलं होतं पण ती 1 आठवडा आधीच येते. अरे म्हणजे तुझ्या मेवण्याला सोडलं पाहिजे नाहीतर सगळाच घोटाळा हो होणार. ना. घोटाळा एक नाही अनंत घोटाळे होते. म्हणजे आता आमच्या तिघींची धडकत नाही. म्हणजे आमच्या तिघींची नोकरी जाणार. अगं नुसत्या नोकरीवर भागलं ना तरी खूप आहे पण हा मंगेश मात्र सुटणार. तुम्ही तिघे असं का नाही करत? सरळ मुंबईला जा हेड ऑफिसला आणि सगळं सांगून टाका. आम्ही असं का केलं, कशासाठी केलं, काय. खरंच त्याशिवाय दुसरा काही मार्ग हा. नाहीये. अरे पण तुझी बहीण कधी येणार? परवा सकाळी. इकडं पडली. ताई आली वाटतं. ताई अरे हमाल नाही आला. आम्हाला पाठवलं होतं स्टेशनवर. आम्हाला पण अगदी कमाल करतात बाबा. काय रे काय कोणी नाही आलंय स्टेशनवर? कसे येणार आता? काय झालं? माझे बेवडे. काय झालं? तसं काय नाही झालं. ते फ्लूने आजारी आहेत 4 दिवस. अशक्तपणा आला ना म्हणून नाही आले स्टेशनवर. मेल्या हे कधी सांगणार? आणि काय रे तू कुठे गेला होता? ते मी आपलं मला मेवणे सोडेच नात ग. त्याचं काय आलं त्यांना अशक्तपणा आला होता ना म्हणून त्यांनी मला धरूनच ठेवलं. जाऊच देईनात. प्रेम ना माझ्यावर. मग अवय मला कळवायची नाही. कसं कळवणार? कुठे आहेत ते? असणार वर. वा. आईले आले खाली आईले. आहे आहे इथंच आहे. तुला वाटलं असेल बहुतेक आतापर्यंत काहीतरी झालं असेल म्हणून. हा? काय हे काय बोलताय? कसं बघू? कसा बघू? आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. अंग सगळं आंबून गेलं वरती. आमणारच. फ्लू मुळे नाही काय. काय हो तुमच्या जेवणाचे हाल तर नाही ना झाले? जेवणाचे हाल होतीलच कसे. रोज आपले तुपातले डब्बे डब्बे काय मज्जा. तूच बोल. मला बोलायला देऊ नकोस. तू स्वतःच बोलून टाक सगळं. विचार घरात बघा. विचार एक दिवस घरात बघा. मंगेशा दादांचं खोटं बोलतात. आई शपथ दिवस रात्र मी इथेच होतो. त्यांची सेवा करत होतो. स्मृती गेले ना फ्लू मुळे म्हणून त्याला काही आठवत नाही. ताईने सांगितलंय घराकडे लक्ष ठेवा म्हणून. हो कोणाच्या? ताईच्या. आणि ठेवत होतास कोणाच्या? ताईच्या. मला वाटलं दुसऱ्या कोणाच्या. मी तुम्हालाच विचारते. मला काय विचारते? मंगेशाला घरात टाकून तुम्हीच तर कुठे बाहेर जात नव्हता ना? एक तर तू बॅग घेऊन गावाला जा आणि मलाच विचार तुम्हीच ते कुठे बाहेर जात नव्हत्या. 24 तास मी घरातच होतो. म्हणजे ऑफिस नव्हतं? जात होतो ना. ऑफिस मध्येच तेवढा जात होतो. औषध वेळेवर घेत होता ना? आधी घेतच नव्हते. शेवटी मी नाक दाबून त्यांना औषध पाजलं तेव्हा कुठे त्यांच्या आजारातनं सुटका झाली. नाही का हो मेवणे? राईट राईट म्हणताय. करेक्ट पण म्हणताय. परफेक्ट. ऑफिसला होतो. मला वेळ होतोय. यावर आपण नंतर बोलू. चालेल निवांतपणे. चालेल. ताई मेवणे बघ कसे करतायत. ताई मेवणे बघ कसे करतायत. लू लू. गुड मॉर्निंग सर. 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 गुड मॉर्निंग. तुमची तब्येत काय धाडबडली मला? जाण जाण. तू पी चहा कसला विचारतो? मग त्या करवंदे सोलापूर आणि कोणती भानुमती पोरा त्याला पाठवून द्या मध्ये. चहा पितो काय म्हणून विचारतोय.
सर तुमची तब्येत बरी आहे ना? हो. काय विचार आहे तुमचा? नाही म्हणजे जिम्मा खेळूया? हं? बस नको तो वेळेला बाबा. आली मोठी चौकशी करायला. सर हो तुमची तब्येत आता ठीक आहे ना? माझी तब्येत फारच ठीक आहे. तुम्हाला दुसरं काम नाही का माझ्या तब्येतीच्या चौकशीशिवाय? सर दुरुस्त करून घेतलाय हात हं? खुर्चीचा. Shut up! मूर्ख, तुमच्या नोकऱ्या तर जाणार आहेत, पण तुम्हाला नाही की गेला कोर्टात खेचलं तर माझं नाव बगाडे लावणार नाही मी. बागडे बागडे सर. बागडे कोण? बागडे कोणास ठाऊक. अच्छा, हा बागडे. तुमची तोंड सुद्धा. सर 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 तुम्हाला सर हा? सर बाहेर मोठे साहेब आले. त्यांना सांग कामाला सुरुवात करा म्हणून. मला सांगायला आली आहे. साहेब आले. बापरे तुझा व्हेरी गुड मिस्टर बोधे. आम्ही कंपनीचा प्रोग्रेस बघितलाय. ओ यू आर मिस्टर बागडे ना? बागाडे बागाडे बागाडे. पण काय रे, हा? 1.5 month तू होतास कुठे? त्याचे 1.5 महिन्याचे. काय मिस्टर अरे आम्हाला शेक हँड तरी करशाल की नाही? अरे कॉंग्रॅच्युलेशन माय यंग बॉय. आम्हाला निदान थँक्यू तरी म्हणशील की नाही? थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे, तू नुसता थँक्यू काय करतो? हा बेड कुठला? अरे आम्ही कंपनीचा सगळा रजिस्टर चेक केलाय. 1.5 month मध्ये तू कंपनीचा प्रोडक्शन इतका वाढवलाय की डबल केलाय. येस. काय मिस्टर बोधे? आय सी आम्ही मिस्टर बागडे तुमच्या ब्रँचवर एकदम खुश आहोत. अरे पण तू काही बोलशील की नाही? कंपनीचा प्रोग्रेस वगैरे सांगशील की नाही आम्हाला? एक्सक्यूज मी सर, मी सांगते. तुम्ही थांबा. मी थांबतो ना. मला काय, मी थांबतो ना. यू आर मी नंदा करवंते, साहेबांची स्टेनो. व्हेरी गुड. ह्या मिस सुजाता सोलापुरे, स्टोर स्टोर कीपर. व्हेरी गुड. ह्या मिस भानुमती पवार, असिस्टंट स्टोर कीपर. असिस्टंट स्टोर कीपर. व्हेरी गुड. सर त्याचं काय की बागडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काही योजना आखली अरे वंडरफुल मिस्टर बोधे. आणि त्या अगदी यशस्वीरित्या पार पाडल्या. ओ वंडरफुल. ते कसं ते आम्ही दाखवतो तुम्हाला, नाही? हो. चला मिस्टर बोधे. I see. योजना आहे. चला लवकर. कसली योजना? कधी यांनी केली? काय काय? अरे सर हे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे इकडे मालाचं फिनिशिंग केलं जातं. ओ आय आणि हे सी. डिपार्टमेंट आम्ही मुद्दामूनच वेगळं केलं. व्हेरी गुड. त्याचं काय होतं सर की पूर्वी वर्कर्सना शिस्तच नव्हती. आम्ही त्यांचे निरनिराळे गट केले, त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या. Yes. त्यामुळे रोजचं जे ऍव्हरेज होतं रोजच्या उत्पादनाचं ते 200 वरून 300 वर गेलं. 300 वर. व्हेरी गुड. आणि हे सगळं व्हेरी गुड मिस्टर बागडे. थँक्यू. काय आणि सर आम्ही काय केलं, आमच्या एजंट्सना इन्सेंटिव्ह दिला, त्याच्यामुळे उत्पादनात भर पडली. व्हेरी गुड. फाईन. सर जरा त्या बाजूला चला. त्या बाजूला. व्हेरी गुड आयडिया मिस्टर बोधे. चला त्या बाजूला. आय सी. या ना सर, आता आम्ही तुम्हाला पाळणाघर दाखवतो. नो थँक्स. वेल डन. आम्ही खुश आहोत. काय मिस्टर बागडे? इथे. अरे वा. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर बागडे. काय मिस्टर बोधे? भोदे कुठे पडवला? बोधे नाही. बोधे. बोधे. आम्ही त्यांना
समारंभाच्या तयारीला पाठवला आहे. समारंभ म्हणजे कसला समारंभ? कसला? अरे आम्ही तुमच्या कामगिरीवर खुश झालो आहोत, त्याबद्दल आम्ही तुम्हाला फार मोठं बक्षीस देणार आहोत. फ्रेंड्स, सॉरी माझ्या बंधूंनो आणि भगिनीनो, आमच्या ब्रांचचे मॅनेजर मिस्टर बागडे यांची कार्यक्षमता बघून आम्ही इतके खुश झालो आहोत की आम्ही त्याला बक्षीस देणार आहोत. आम्ही त्याला बढती देणार आहोत. आम्ही त्याला आमच्या हेड ऑफिस मध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून बॉम्बेला नेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. बंधू आणि भगिनींना, बागडे साहेबांना जी बढती मिळाली आहे त्याचा आम्हाला अतिशय आनंद होतो. मुंबई सारख्या मोठ्या शहरात आणि ऑफिसमध्ये त्यांचं जे खास कर्तृत्व आहे त्याला वाव मिळेल अशी आम्हाला आशा आहे. म्हणूनच मी आपल्या सर्वांतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करते. मुंबईला जागे सोय झालं तुला कळवतो. तोपर्यंत मी इथे एकटी राहू. काय झालं न राहिले तर तुला काय धाड भरली काय? कोण काय येणार आहे का इथे? मुंबईत तरी जागा नीट टिकवा. हे बाय मेवणे, हाय, हॅलो. अहो मंगेश आला, आता माझी काळजीच पिटली. तुम्ही चालते वा माझ्या घरात ना पुन्हा घरात पाऊल टाकायचं नाही, समजलं? अहो डोकं बिकं फिरलं की काय तुमचं? तुमच्या ऑफिस मधल्या मुलीनं त्या. म्हणजे तुमच्या मुलीसारख्या. पण तुझा या मुलींशी संबंध काय? काय संबंध? इकडे इकडे काय संबंध? आमच्या दोघांचा लग्न संबंध आहे. हा? वय, म्हणजे लगीन केलंस तू? बरी आहे सवय. हातावर. अब सुरुवातीला ही सुजाता सोलापुरे होती, आता ती मिसेस मंगेश झाली आहे. त्याचं काय मेवणे, स्टोअर किपरच्या जागेसाठी मी तुम्हाला एका मुलीचं नाव सुचवलं होतं. ती हीच मुलगी. पाया पड मग पाया पडायला पाहिजे अशी काय. उभे राहा. लग्न झाल्यानंतर तुम्ही राहणार कुठं? कुठं म्हणजे? इथेच राहणार आम्ही. शक्य नाही. का? नोकरी सोडल्यानंतर मला ही जागा खाली करावी लागणार आहे. खुशाल खाली करा, आम्ही दोघं इथंच राहणार. इथे राहणार? तू काय समजतोस काय रे स्वतःला रे? हा? ही जागा काय तुझ्या Excuse बा Excuse me. तुमच्या कंपनीनं मला दिलेलं अपॉइंटमेंट लेटर, तुमच्या जागी माझी नेमणूक झाली. बरं सुजाता, आम्ही येतो. अच्छा बाय मंगेश. आणि सर, आम्ही येतो. बाय. अहो बसलात काय? उठा, मुंबईला जायचंय ना तुम्हाला. गाडी चुकेल तुमची. चला, बसून राहिले. उठताय ना मेवणे? जा.